मी या सावंतांच्या घरात। आता काय झालं? काय होणार आहे? डोळे आलेत मला। गौरी आली ना पडायला। आता गौरीने काय केलंय? तिने कशाला काय करायला हवंय? बाबांची लाडकी लेक आहे ना, तेवढंच पुरे। आधी बाबा नचीच्या नावावर घर करणार होते, आता म्हणतात की घर दोघांच्याही नावावर करणार आहेत। म्हणजे या घरावर गौरीचाही अर्धा हक्क आहे। तुझा सासरा ना म्हातारा झालाय, पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव, आडला हरी आणि गाढवाचे पायधरी। म्हणजे निशा, अगं तू आता जर घर घर करत बसलीस ना तर तुला हॉस्टेलला पुन्हा हाकलवून देतील ना ते, नाहीतर इथे माझ्या बरोबर गावाला येऊन शेण थापावं लागेल। त्यापेक्षा जिथे आहे तिथे बरी आहेस तू। ती बरी चांगुलपणाचं नाटक करून ना वेट आलाय मला आता। काही होतच नाही, काही फरकच नाही पडत आहे याच्यात। निशा, थोडं जरा धीरानं घे आणि आदर्श सुनेचं नाटक चालू ठेव, नाहीतर नवरा आणि घर दोन्ही हातातून जाईल आणि येशील रस्त्यावर। आई, अगं ह्या लोकांना मी गरोदरी असं वाटतंय म्हणून यांनी मला घरात ठेवलंय। आई, जर ह्या लोकांना कळलं खरं काय ते, म्हणजे मी नाटक करते तर काय होईल मला काही सुचत नाही। आई निशा, अगं सुचेल ग काहीतरी, मी काढते यातून मार्ग, पण तू शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेव। हे बघ, घरात तुझ्याकडे कोणाचंही लक्ष जाता कामा नये आणि सतत काही ना काहीतरी काम करत राहा। तोंडातून हू की चू करायचं नाही, कळलं? बरं ठीक आहे, ठेवते मी। निशा, मी सांगते ते लक्षात आहे ना? हो ग, औषध टाकायचं त्या डोळ्यात, ठेव आता। हा, त्या गौरीच्या मदतीने मी घरात तर आले, जिचा आधार घेतला तीच आता गळ्याचा फास बनत चालली आहे। तिला इथून ना बनारसला हकलावून द्यायला हवं, आधी या डोळ्यांचं काहीतरी करायला हवं। सावकाश 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 सावकाश। अजूनही सगळं खरं वाटत नाहीये। काय होतं आणि काय होऊन बसलं। मी शिवला फोन केलं होतं, म्हणजे आमचं फार नीट बोलणं नाही झालं, पण त्याला मी ओळखतो ना, तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं गौरी। या सगळ्यामध्ये त्याला पण खूप त्रास झाला असणार, तो पण तुझ्यासारखा उदास असणार गौरी। तुला खरं बोलू काय, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की या सगळ्यात ना बाबांनी खूप मोठी मिस्टेक केली। त्यांनी असं चिडायला नाही पाहिजे होतं। पण वेणू, अरे तिथे दादीजी, अम्माजी, फुफाजी काय वाटेल ते बोलले बाबांना, त्यांचा अपमान केला त्यांनी। मला नको नको ते बोलले, मग हे बाबांनी कसं सहन केलं असतं? बरोबर आहे, तू बोलते ते सगळं मला पटतंय, मग तुला ते तिकडून घेऊन निघाले ते त्याचं काय? पण शिवने अडवलंही नाही ना, म्हणजे दारापर्यंत आला होता तो आणि तिथेच थांबला। का थांबला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.